नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. एडिटर्स पंचच्या आमच्या विशेष सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. आज विषय ज्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तो विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये खरं तर पक्ष बदलणे किंवा एक नेता दुसऱ्या पक्षात जाणे हे जरी कॉमन असलं तरीसुद्धा गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या वेगाने किंवा ज्या संख्येने पक्ष बदल झालेले आहेत, त्यामुळे तसं हे याच्यात नाविन्य या विषयाचं पूर्ण संपलेलं आहे. पण तरीसुद्धा जेव्हा एखाद्या मोठ्या नेत्याच्या नावाची चर्चा होत असते आणि ती चर्चा वारंवार होत असते तेव्हा अशा प्रकारचं विश्लेषण करणं भाग पडतं. अर्थात जयंत पाटलांबद्दल आपण बोलणार आहोत. त्यांना काय फारसं पटत नाही. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी माध्यमांवरच या सगळ्या गोष्टींचं खापर फोडलं होतं. पण जेव्हा जेव्हा असे विषय निघतात आणि जसं मी म्हटलं की जेव्हा नेता मोठा असतो तेव्हा नक्कीच याची चर्चा आणि विश्लेषण होतं. जयंत पाटलांबद्दलच ही चर्चा का होते? विधानसभेच्या निवडणुकानंतर ज्या प्रकारचे निकाल आले होते आणि ज्या प्रकारचं बहुमत महायुतीकडे होतं ते बघता खरं तर आणखी नव्याने पक्षप्रवेश होऊ शकतात, आणखी नव्याने काही नेते जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. पण याच्यामध्ये वारंवार गेल्या 3 महिन्यांमध्ये सगळ्यात कॉमन कुठलं नाव राहिलं तर ते जयंत पाटलांचं. आता आपण एक गोष्ट जर इथे बघायला गेलं तर निवडणुकांच्या आधी ज्या प्रकारचं वारं होतं त्या वाऱ्यामध्ये शरद पवारांसारख्या नेत्याने प्रचारसभेमध्ये असं म्हणणं की जयंत पाटलांवरती आगामी काळात मोठी जबाबदारी द्यायची आहे, त्याचा अर्थ अनेकांनी त्यांना कदाचित शरद पवार यांचा पक्ष मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करू शकतो असाच थेट अर्थ काढला गेला. कारण तीच एक मोठी जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाऊ शकते, कारण ते ऑलरेडी प्रदेशाध्यक्ष होते. ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली मोठी जबाबदारी होती असं तरी लॉजिकली दिसत नव्हतं. पण तिथपासून सुरू झालेली चर्चा थेट आज जयंत पाटील नक्की काय करणार, जयंत पाटील भाजपात जाणार का, या चर्चांना उधाण आलंय. या सगळ्यामध्ये काय काय घडलं त्याच्यामुळे ही चर्चा झाली किंवा चर्चेला या आगीला अजून कुठेतरी हवा मिळाली. याची कारणं बघायला गेलं तर तशी वेगवेगळ्या पातळीवरची कारणं आहेत. काही स्थानिक पातळीवरची कारणं आहेत, काही स्वतः जयंत पाटलांनी केलेल्या विधानाची कारणं आहेत आणि काही परिस्थितीजन्य कारणं आहेत आपण असं म्हणू शकतो. सगळ्यात पहिले स्थानिक राजकारणाचं आपण बघायला गेलं तर गेल्या काही दिवसांमधल्या तिथं घटना बघायला गेल्या तर निवडणुकांच्या आधी एक घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ती घटना म्हणजे जयंत पाटलांच्या सोबतचे तिथले पक्षाचे अत्यंत एकेकाळी जवळचे मानले जाणारे निशिकांत भोसले यांनी तेव्हा भाजप सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. अनेकांनी तेव्हा त्याचा अर्थ असा काढला होता की जयंत पाटील स्वतःच भाजपात येणार आहेत अशी कुणकुण त्यांना लागली होती आणि त्यामुळे त्यांनी अजित पवारांचा पक्ष प्रिफर केला. जयंत पाटील असले तिथे असायचं नाही असं त्यांचं कुठेतरी धोरण होतं आणि त्यामुळेच या सगळ्या चर्चा तिथे स्थानिक पातळीवरती सुरू झाल्या. बरं, दुसरीकडे स्थानिक पातळीवरती पक्षांतर्गत सुद्धा जयंत पाटलांचे काही चर्चा नेहमी वारंवार समोर यायच्या. विशेष करून मागे एक चर्चा आली होती रोहित आर पाटील यांच्याशी त्यांचं फार राजकीय ट्युनिंग नसल्याचं म्हटलं गेलं. अर्थात ते कुठेही पब्लिकली दोघांकडून कुठली स्टेटमेंट्स आली नाहीत, पण दोघांनीही वारंवार या गोष्टी नाकारल्याच्या तरीसुद्धा पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा इतरांशी बोलत असतो किंवा काही नेत्यांशी आमच्या ऑफ रेकॉर्ड चर्चा होत असतात तेव्हा मात्र ही गोष्ट प्रामुख्याने समोर येत होती. पण अर्थात हे एक कारण होतं. मधल्या काळामध्ये सांगली जिल्हा बँकेवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, त्याची चौकशी लावावी. अगदी आत्ताच या आठवड्यामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा काढला जाईल अशी चर्चा होती. गोपीचंद पडळकर आणि सांगलीतली इतर नेते मंडळी हा विषय लावून धरणार होती, त्यामुळे हा विषय तिथे तापू शकतो आणि कदाचित त्यानंतर जयंत पाटील सुद्धा प्रवेश करू शकतात, पक्ष बदल करू शकतात अशी चर्चा होती. हे झाले स्थानिक पातळीवरचे मुद्दे. दुसरीकडे आता हा परिस्थितीजन्य पण झाला की हा बँकेचा जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला की या बँकेची चौकशी होऊ शकते, या सगळ्या गोष्टी दुसऱ्या आहेत. आणि परिस्थितीजन्य दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या प्रकारचं पानिपत हे महाविकास आघाडीचं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये झालं त्याच्यामध्ये विशेष करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये ही मागणी केली जाऊ लागली की पक्षामध्ये आता संपूर्णपणे पक्षाचा चेहरा मोहरा बदलण्याची गरज आहे. पक्षाची कार्यकारिणी मग अगदी खालपासून वरपर्यंत ती बदलली जावी. खालपासून वरपर्यंत म्हणजे अगदी तालुका पातळीपासून ते थेट राज्य पातळीपर्यंत बदलले जावे, ज्याच्यात अर्थातच जयंत पाटील सुद्धा आले. ही मागणी कुठेतरी वारंवार केली जात होती कारण जयंत पाटील यांचं नेतृत्व ला आव्हान देणारे पक्षातच काही नेते होते. सोबतच जसं मगाशी मी म्हटलं की युवा नेतृत्वाशी फार त्यांचं सख्य तिथे पक्षांतर्गत नाही अशी चर्चा वारंवार व्हायची. जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये कुठेतरी सुप्त संघर्ष पक्षात आहे. दोघांमध्ये फारसं जमत नसल्याच्या चर्चा वारंवार समोर येत होत्या, त्यामुळे देखील जयंत पाटील नाराज होते. या दोन्ही गोष्टी जर बघायला गेल्या तर या चर्चा फक्त जयंत पाटील यांच्या आगामी भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्याच होत्या, त्यामुळे ही चर्चा वारंवार तिथे होत होती. याच्यानंतर एक घटना घडली. जयंत पाटील यांच्या जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये एका कार्यक्रमाला नितीन गडकरी गेले होते. आता अर्थात
महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणातही दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी, दोन भिन्न विचारांच्या नेत्यांनी स्टेजवरती एकत्र येणे हे काही नवीन नाही आहे, पण ते कुठल्या परिस्थितीत होत आहे, त्याला बॅकग्राऊंड कुठलं आहे, या गोष्टीला सुद्धा खूप महत्त्व असतं. जसं परीक्षेमध्ये एखाद्या पेपराला जास्त 20 मार्क असतात, तसा हा 20 मार्काचा प्रश्न होता. त्यामुळे इथे त्या परिस्थितीमध्ये जयंत पाटलांच्या कार्यक्रमाला नितीन गडकरींनी येणं हे अनेकांच्या भुवया उंचावणार होतं. त्यामुळे देखील ती चर्चा सुरू झाली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये वारंवार ही चर्चा होऊ लागली की जयंत पाटील नक्की करणार काय. बरं, ह्याच्यानंतर स्वतः जयंत पाटलांनी त्या चर्चांना कशा प्रकारे खतपाणी घातलं. जयंत पाटील वारंवार काही ना काही विधान करतात. जयंत पाटील जसे त्यांची एक वेगळी बोलण्याची शैली आहे, भाषणाची शैली आहे, अगदी हळुवारपणे त्यांचा मारलेला टोमणा मुक्या मारासारखा असतो, तो दुखतो नंतर लागतो आधी, त्यामुळे तो समजायला वेळ लागतो. तर असे अनेक स्टेटमेंट जयंत पाटलांनी केले. नागपूरच्या अधिवेशनामध्ये जयंत पाटलांनी एक विधान केलं होतं आणि त्यांच्यामध्ये आणि अजित पवारांमध्ये का भाषणाच्या वेळेस जुगलबंदी झाली आणि अजित पवार काहीतरी त्यांच्या भाषणादरम्यान बोलले आणि जयंत पाटील म्हणाले की बघा माझ्याकडे किती लक्ष असतं. त्याला उत्तरादाखल अजित पवार म्हणाले की आमचं तुमच्याकडे खूप लक्ष असतं पण तुम्हीच प्रतिसाद देत नाही. तर ह्याच्यावर जयंत पाटलांनी त्यांच्या टिपिकल स्टाईलने एक पॉज घेतला आणि म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय. आता जर त्यांना काही करायचंच नाही तर मग योग्य वेळ कुठली आणि मग योग्य निर्णय कुठला हा प्रश्न ऑब्व्हियसली विचारला जाणारच ना. तर तुम्ही पक्षातच राहणार आहात, कुठे जाणार नाही आहात, तर मग ती योग्य वेळ कशाची आणि तो योग्य निर्णय कुठला हा प्रश्न ऑब्व्हियसली राजकीय सर्कल्समध्ये जोरात त्याची चर्चा सुरू झाली होती. वारंवार त्यांच्याशी स्टेटमेंट्स येत होती. आता अगदी काल परवा शक्तीपीठाच्या मोर्चाला संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले की माझी काही गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही आहे. आता त्यांचं खरं का नाही बरं, ते ज्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले त्याच्याने अधिकच इथे स्पेक्युलेशन्सला आणि चर्चांना उधाण तिथे आलं. वारंवार जयंत पाटील या सगळ्या स्टेटमेंट्समधनं काय सुचवू इच्छित आहेत. जयंत पाटलांचा एक आवडीचा शब्द आहे, आवडीचा त्यांचा वाक्प्रचार आहे, करेक्ट कार्यक्रम. टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम. त्यामुळे जयंत पाटलांना बहुतेक या शब्दाची प्रचंड आवड आहे आणि कदाचित त्यांची पॉलिटिकल फिलॉसॉफी किंवा पॉलिटिकल लाईनसुद्धा हीच आहे, योग्य वेळी योग्य निर्णय. याचाच अर्थ टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम. तेव्हा जयंत पाटील हा कार्यक्रम करायच्या तयारीत आहेत का, त्यांची स्वतःची विधानं, तिथले स्थानिक एकंदरीत बघायला गेलं तर सगळी परिस्थिती आणि ज्या प्रकारे तिथल्या सगळ्या राजकीय घडामोडीत हे बघतात जयंत पाटील योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार का किंवा टप्प्यात आल्यावरती करेक्ट कार्यक्रम करणार का, ह्या चर्चा वारंवार आता सुरू आहेत आणि आगामी काळात त्या कदाचित वाढतीलच. अजित पवार जेव्हा गेले तेव्हाच असं अनेक जण म्हणत होते की जयंत पाटील सुद्धा तेव्हा जातील, पण तेव्हा तसं काही झालं नाही. कदाचित जयंत पाटील स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतील आणि जर त्यांना पक्षप्रवेश त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये पक्षप्रवेशासाठी नाही तर त्यांच्या पक्षातल्या अपेक्षा अर्थात वेगळ्या आहेत. आता पक्षामधला वाढलेला दबाव, विरोधी पक्षात राहून किती राजकारण करायचं, हे सगळे प्रश्न जसे इतर नेत्यांना भेडसावत आहेत तसा त्यांनाही प्रश्न भेडसावत असेल. एक जाता जाता एक आठवण म्हणून सांगतो, 99ला जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती तेव्हा अनेक काँग्रेसचे जुने नेते त्यांच्यासोबत पक्षामध्ये आले होते, काँग्रेसचे जुने जाणते नेते. पण ज्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे सगळी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, सगळं जोडलं गेल्यानंतर शेवटचे जे काही नेते आले त्यात शेवटच्या नेत्यांमधलं म्हणजे शेवटचं कदाचित नाव किंवा तत्सम नाव, वेळेचं नाव असावं ते जयंत पाटील यांचं. जयंत पाटील त्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अगदी शेवटी आलेले मेंबर आहेत. त्यांचा जिल्हा सांगली आहे, सांगलीमध्ये वसंतदादांचं वर्चस्व राहिलं होतं, कदाचित ते एक बॅकग्राऊंड त्याला असेल, पण तरीसुद्धा जयंत पाटलांनी अगदी शेवटी घेतलेला निर्णय होता. तेव्हा देखील त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला होता असं म्हणणं होतं. आताही पुन्हा तीच गोष्ट बघा, हिस्ट्रीमध्ये या सगळ्या राजकीय इतिहासामध्ये अशा गोष्टी वारंवार रिपीट होत असतात. आताही ती गोष्ट रिपीट होणार आहे का, जयंत पाटील पक्षात थांबतायत नाही थांबतायत हा आगामी काळात खरं स्पेक्युलेशनचा मुद्दा आहे. पण त्यांच्यासारख्या नेत्याच्या अशा विधानांमुळे आणि या सगळ्या घटनांमुळे कुठेतरी या चर्चांना नक्कीच वाव आहे. कार्यक्रम होतोय की नाही आपल्याला बघायला मिळेल. तुर्तास तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा आणि बघूया आगामी काळात जयंत पाटील काय निर्णय घेतात ते. आज इथेच थांबतोय, उद्या पुन्हा भेटूया एडिटर्स पंचमध्ये नवीन विषय घेऊन, नवीन विशेषण घेऊन. तुम्ही बघत राहा झी 24 तास.